हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष भाई धनंजय देसाई आपल्यासोबत आहेत। भाई या ठिकाणी आपला परळी दौरा झालेला आहे आणि परळीहून या ठिकाणी आपण सहजयोग दत्त मंदिर डिगोळ ई तालुका सोनपेठ जिल्हा परभणी या ठिकाणी आपलं आगमन झालेलं आहे। अगदी उत्साहामध्ये या ठिकाणी सचिन देव जोशी यांच्या नेतृत्वात या ठिकाणी स्वागत झालेलं आहे। काय वाटतं, काय प्रतिक्रिया आहे? खूप मला आनंद होतो आहे की आमची खेडीपाडी अशा सगळ्या महात्म्यांनी आपलं आध्यात्मिक उत्तरदायित्व का मी म्हणतो आहे, कारण कर्तव्य आहे आमचं आणि त्या कर्तव्याची जाणीव असलेला समाज जिवंत राहणं ही देशाची गरज असते। नुसतं पोटासाठी खाणारा, उकिरडे चरणारा आणि स्वतःचं मैथून करून भरणपोषण करून घेणारा नुसता परजीवी जीव असतो त्याला पशु म्हणतात। आणि एका ह्या ईश्वराने निर्माण केलेल्या आणि आम्हाला उपलब्ध करून दिलेल्या सर्व पंचमहाभूतांची कृतज्ञ राहून एका संस्कृतीचं भरणपोषण करणारा एक जिवंत समाज त्याला राष्ट्र म्हणतात। त्या राष्ट्राचं रक्षण करण्यासाठी सचिनरावांसारखी लोक महात्मे सगळी कामं करतायत। खेड्यापाड्यांमध्ये आमच्या सगळ्या 18 पगार जाती 12 बलुतेदारांना घेऊन आध्यात्मिक जागृती निर्माण करतायत। आपसापसातला भेद नष्ट व्हावा, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा हे सहजयोग दत्त मंदिराच्या ठाई येऊन सगळं इथलं गाव परभणी परिसरातला हा जो परिसर आहे त्यातले सगळे लोक सहज भक्ती मार्गात येत आहेत, भेदाभेद विसरत आहेत। माऊलींचा आणि तुकोबांचा वारसा या खेड्यापाड्यातून पुढे घेतला जातो आहे। मला खूप आनंद झाला। भाई या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये 18 पगड जाती सुखानं नांदायच्या। हो, पण आज आपण भारतीय आहेत, पण कुठं तरी एक धर्मामध्ये सध्या तेढ निर्माण होत आहे। काय सध्या नेमकं परिस्थिती? मुळात धर्मामध्ये तेढ निर्माण होत नाही आहे। बाहेरच्या अरबांच्या, तुर्कांच्या भीतीला घाबरून बाटलेली लोक भारताचा पाकिस्तान करण्याची जी दुष्ट प्रयत्न करत आहेत त्याला भारतीय विरोध करत आहेत। भारतीय विरोध करतात म्हणजे भारतीय कोण आहे तर अरबांच्या उकिरड्यावर जाऊन ज्याला स्वतःची श्रद्धा व्यक्त करावी लागत नाही, व्हॅटिकन सिटीच्या पोपकडे जाऊन ज्याला स्वतःची निष्ठा व्यक्त करावी लागत नाही, भगवान बुद्धाची गया असेल, सर्व महावीर जैनांची सर्व तीर्थ असतील, महानुभाव पंथीयांची सर्व कृष्ण मंदिरं असतील, पांडुरंग परमेश्वराची पंढरी, काशी विश्वनाथ 12 ज्योतिर्लिंग 4 धाम असतील, शिखांचं सुवर्ण मंदिर किंवा गुरु नानकांना साहेब, या भारताच्याच सीमांमध्ये आमची श्रद्धा आहे। या भारतीय संस्कृतीलाच आम्ही आमची आई मानतो। याच्या पलीकडे आम्ही जगाला परोपकारी आहोत। वसुधैव कुटुंबकम सर्वे सुखिना संतु सर्वे संतु निरामया या आध्यात्मिक भारतीय तत्त्वज्ञानाशी आम्ही अत्यंत प्रामाणिक आहोत। पण आमची विश्ववंदनीय, विश्वपूजनीय, विश्वविजयी वैश्विक विचारसरणी जर मारण्याचा एक कुटील डाव अरबांच्या उकिरड्यावर बाटलेले काही आमचेच लोक, फितूर लोक करत असतील तर हा धार्मिक द्वेष नाही आहे, हा अराष्ट्राविरुद्ध राष्ट्रीय लोकांनी केलेला उठाव आहे। आणि हिंदू समाज आज हिंदुत्व करतो आहे त्याला ही वेळ कुणी आणली? का गजवाहींची स्वप्न पाहिली जातात? का भारताचं ख्रिस्ती धर्मांतरण करण्याची षडयंत्र केली जातात? भारताला भारत राहू दे ना। तुम्ही बाटलायत म्हणून सगळ्यांनी बाटलं पाहिजे, तुम्ही नाचलायत म्हणून जगाने नाचलं पाहिजे, ही दुष्ट भावना कशाला? रोग्याने रोगापासून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना केली पाहिजे, रोग गावभर पसरावा म्हणून प्रार्थना नाही केली पाहिजे। तर ह्यासाठी आम्ही हिंदुत्वाचं रक्षण व्हावं, भारतीयत्वाचं रक्षण व्हावं। आज बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, 14 एप्रिल आहे। घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना 100 कोटी हिंदूंच्या देशातच सुरक्षित असू शकते। ती पाकिस्तानमध्ये लागू केली जाणार नाही, ती बांगलादेशमध्ये, कारण बांगलादेश आणि पाकिस्तान पूर्वीचा भारतच आहे। पण आज त्या भारतामध्ये शरिया कायदा आहे आणि शरिया व्यतिरिक्त ज्या उपासना आहेत, उदाहरणार्थ तुम्ही बघितलं असेल 1997 साली माननीय पंतप्रधान वाजपेयीजींच्या काळामध्ये, म्हणजे ते जेव्हा भारतात पंतप्रधान होते तेव्हा अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजसत्ता आली आणि तालिबानच्या राजसत्तेने मुल्ला उमर आणि ओसामा बिन लादेनने इस्लाम पूर्व काळाच्या, भगवान बुद्धाचा जन्म इसवी पूर्व 600च्या काळातला आहे, 1400 वर्ष, 2500 वर्ष जुन्या मूर्ती, 2500 वर्ष जुन्या, इस्लामच्या स्थापनेलाच 1400 वर्ष झाली आणि ख्रिश्चनिटीला 2000 वर्ष झाली आहेत। पण त्याहीपेक्षा 2500 वर्ष जुन्या असलेल्या प्राचीन भगवान बुद्धाच्या मूर्ती तालिबानमध्ये, बामियानमध्ये उकळी तोफा लावून फोडण्यात आल्या होत्या आणि त्यासाठी कोणी दुःख व्यक्त केलं नाही। पण त्या खामेनीचं आणि इस्रायलचं युद्ध चालू आहे, तर इथे खामेनी मेल्यानंतर इथे सुतक पाळणारी लोक आहेत, त्यांच्याविषयी आम्हाला आक्षेप आहे। सध्या या ठिकाणी भोंदूबाबा अशोक खरात हे प्रकरण सध्या पूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे। तर त्या अशा भोंदूबाबामुळं हिंदू धर्म बदनाम होत आहे असं कुठंतरी एक या ठिकाणी तज्ज्ञाकडून मत व्यक्त केलं जात आहे। नाही, तज्ज्ञ नसतील, कदाचित ते मूर्ख असतील। हिंदू धर्माचा आणि अशोक खरातचा काय संबंध आहे? धर्म हा समुद्र आहे
एखादी मुंगी शिंकल्याने धर्म नासवल्या जाणाऱ्या बाटवल्या. अशोक खरात म्हणजे काय वेदव्यास आहे का? अशोक खरात वसिष्ठ आहे का? अशोक खरात पराशर आहेत का? तुकोबा आहेत का? माऊली आहेत का? चोखामेळा आहेत का? संत गोरोबा काका आहेत का? नरहरी सोनार आहेत का? सेना महाराज आहेत का? अशोक खरात कोण आहे? अशोक खरात एक भुरटा तांत्रिक आहे. त्यांच्या वैयक्तिक संगनमताने चाललेले त्यांचे लैंगिक चाळे आहेत. त्याचा धर्माचा काय संबंध आहे? धर्म हा सूर्य नारायण आहे. एखाद्याने काळा रंग मारला म्हणून सूर्य काळवणणार आहे का? एखाद्याने इथे कोळसा आणला आणि कोळशाचा ढीग लावला म्हणून सूर्य कलंकित होणार आहे का? मूर्खासारखा धर्माला कलंकित करण्याची ज्यांच्याकडे तर्क येत असतील ते बालिश तरी आहेत, नाही तर षडयंत्रकारी तरी आहेत. कारण बालिश काय आहेत की त्यांना ही अक्कलच नाही आहे की अशोक खरातचं आणि त्या स्त्रियांचं स्वतःचं वैयक्तिक संगनमताने त्यांच्या स्वार्थासाठी चाललेले लैंगिक चाळे होते. त्याचं आणि धर्माचं कुठे? तुम्ही दाऊदविषयी, शकीलविषयी, अजमल कसाब, अफजल गुरुविषयी, अबू जुंदालविषयी जो बीड जिल्ह्यातला अतिरेकी आहे, आपल्या देशांमध्ये मुसलमानांनी देशद्रोह रक्तपात घडवून आणला, 26/11च्या हल्ल्याविषयी असं का नाही बोलले? भोंदू मौलवी आले, भोंदू मुल्ला, मग इस्लाम बदनाम झाला नाही? अतिरेक्यांनी अतिरेकी हल्ले केल्यानंतर इस्लाम बदनाम होत नाही. वॅटिकन सिटीच्या ख्रिश्चन चर्चमधून केरळमध्ये 30 नन्स लोकांवर बलात्कार करणारा पाद्री कधी त्याच्यामुळे ख्रिश्चन धर्म बदनाम झाला नाही? एक क्षुल्लक असणारा कुठचा तरी काहीतरी भोंदू त्याला बाबा कसं काय म्हणता? आणि त्याचा हिंदू धर्माशी काय संबंध आहे? धर्म माऊलींनी पोचलेला आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी, तुकोबांनी पोचला आहे, एकनाथ महाराजांनी पोचलेला आहे, धर्म चोखोबांनी पोचलेला आहे, संत रोहिदासांनी, रविदासांनी पोचलेला धर्म आहे. हा धर्म काय खरातकडून बदनाम होऊ शकतो का? म्हणजे उंदराकडून सूर्य नष्ट झाल्यासारखी गोष्ट आहे. विडंबना आहे की ज्यांना असं वाटतं आहे की खरातमुळे हिंदू धर्म बदनाम झाला. मग 26/11च्या हल्ल्यामुळे इस्लाम का नाही बदनाम झाला? दिल्लीमधल्या संसदेवरच्या हल्ल्यामुळे अफजल गुरु ज्याला फाशी देण्यात आली, आपल्या संविधानाच्या न्यायाधीशांनी त्याला फाशी दिलेली आहे. तांत्रिकदृष्ट्या, तार्किकदृष्ट्या पूर्ण सिद्ध झाल्यावर त्याला फाशी दिली आहे. मग त्याच्यामुळे इस्लाम का नाही बदनाम झाला? ख्रिश्चन बलात्कारी सापडलेले आहेत, त्यांच्यामुळे ख्रिश्चन धर्म का नाही बदनाम झाला? तर ह्यापुढे माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की खरात आणि धर्म ह्याची सांगड घालायचा मूर्खपणा किंवा दुष्टपणा आपण करू नका. धर्म ही आमची आई आहे. आमच्या आईच्या चरित्रावर लांछन उडवण्याचा दुष्ट प्रयत्न कुणीही केला, तो खरातच्या खांद्यावरून असेल का अजून कोणाच्या खांद्यावरून असेल, तो हिंदू समाज सहन करणार नाही. अखंड भारतातील तमाम हिंदूने एका छताखाली राहिलं पाहिजे, संगनमतानं राहिलं पाहिजे आणि एक जीवानं राहून या ठिकाणी एक क्रांती तमाम हिंदूंनी केली पाहिजे. यासाठी आज हिंदूंना या ठिकाणी आव्हान आहे. हात जोडून तुमच्या पत्रकार सगळ्या सज्जन तालुक्यात प्रत्येक पत्रकार असा असावा जो सगळ्या खेड्यापाड्यात जाऊन अशी पत्रकारिता करेल आणि आपलं जे न्यूज महाराष्ट्र चॅनल आहे, इतर आलतू फालतू चॅनल बघण्यापेक्षा, आपल्या घरातल्या लेकीसुनांना चरित्रहीन करणाऱ्या वाहिन्या बघण्यापेक्षा, आपल्या तालुक्यात आपल्या काय हालचाल चालू आहे, कोणाचं काय झालं, कोणाच्या घरी दुःख आहे, कोणाच्या घरी उत्सव आहे, कोणाच्या घरी गरज आहे, कुठच्या दत्त मंदिरामध्ये महात्म्य सांगून आपल्या चित्ताची शुद्धी, रक्ताची शुद्धी, गर्भाची शुद्धी केली जाणार आहे, ते पहा. पण मालिका बघून, आपल्या घरातल्या लेकीसुनांचं चरित्रहनन करणाऱ्या मालिका बघून आपलं पितृदेवतांचं रक्त नासवायचं काहीच कारण नाही. मी आज न्यूज महाराष्ट्राच्या चांगल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सगळ्या आपल्या तालुक्याला, जिल्ह्याला आणि ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना एवढंच सांगू इच्छितो की जातीची, वर्णाची, प्रांताची, पत्रावळ्यांची भीक मागून आपल्या धर्मात फूट पडेल. आपले बलुतेदार पूर्वी लाईफ इन्शुरन्स विमा पॉलिसी काढत नव्हते, पण सगळे बलुतेदार सर्व जाती एकमेकाला आश्रित होत्या, एकमेकाला उत्तरदायी होत्या. प्रत्येकजण प्रत्येकाच्या सुखदुःखात, लग्नात जो तो आपलं दायित्व करून गावकीचं लग्न असल्यासारखं अगदी एकमेकाला मदत करत होते. आज आपल्या छत्रपती शिवप्रभूंच्या भूमीमध्ये, रामरायाच्या भूमीमध्ये रामनवमी आणि शिवजयंतीसाठी पत्रावळ्यांची परवानग्यांच्या भीक मागावी लागणं हे आपल्यासाठी दुर्दैव आहे. तरी यापुढे आपली एकी इतकी टिकवा की कुठच्याही राजकीय पक्ष किंवा राजकीय नेत्याच्या लांगुल चालनाच्या नादी लागून आपण आपला धर्म कलंकित करता कामा नये. आपल्याला पुढे छत्रपती शिवप्रभूंची असेल, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असेल, महावीर जैनांची, भगवान बुद्धाची, बसवेश्वराची असेल, चक्रधर स्वामींची असेल, सेवालाल महाराजांची असेल, शिवप्रभू भगवान परशुरामांची असेल, जर काय जयंती करायची असेल, उत्सव साजरा करायचा असेल, माझ्या देशात म्हणजे माझ्या घरात माझा धर्म मला पाळायचा असेल, तर कुठच्याही दुष्टांच्या भावना दुखावल्या म्हणून आमच्यावर जर रिस्ट्रिक्शन येत असतील, आमच्यावर अटी आणि शर्थी लादल्या जात असतील, तर सगळ्या देशातल्या भारतीयांनी पेटून उठलं पाहिजे. कारण भारत हा भारतीयांचा आहे, अरबांचा नाही आहे, तुर्कांचा नाही आहे. एवढंच मी सांगतो. जय श्रीराम. कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल.